नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, मी प्रदीप फुंदे स्वागत करतो तुमचं टेक एस्पायर युट्यूब चॅनलमध्ये। आज आपण डिस्कस करणार आहोत की तुम्ही आता मोठ्या शहरामध्ये तर शिकायला येणार, समजा पुणे मुंबई सारख्या शहरामध्ये तुम्ही शिकायला येणार, त्याचबरोबर तुमची राहण्याची सोय तर काय असणार आहे, तुमच्याकडे नक्की काय काय ऑप्शन अवेलेबल असणार आहेत ते आज आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत। मित्रांनो, आता काही विद्यार्थ्यांचे घर समजा त्यांच्या कॉलेज जवळच असतील किंवा समजा काही विद्यार्थी नातेवाईकाकडे राहायला येतील, तर त्यांच्यासाठी त्यांचा काही राहण्याचा प्रश्न असा नाही। पण समजा जे विद्यार्थी गाव सोडून किंवा त्यांचं शहर सोडून दुसऱ्या शहरामध्ये शिकायला येणार आहेत, तर त्यांच्यासाठी आज आपण त्यांची नक्की राहण्याची सोय किंवा कोणती सोय तुमच्यासाठी योग्य राहील ते आपण आज या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर मित्रांनो, सर्वप्रथम तुमच्याकडे 3 ऑप्शन असणार राहण्यासाठी, ते म्हणजे हॉस्टेल, समजा ते कॉलेजचं हॉस्टेल असो किंवा बाहेरचं हॉस्टेल असो। त्याच्यानंतर दुसरं असतं पेईंग गेस्ट म्हणजे पीजी, समजा पीजी तर बाहेरचीच असणार। आणि तिसरा ऑप्शन असतो तो म्हणजे फ्लॅट। फ्लॅटमेट मध्ये आपल्याला फक्त फ्लॅटमेट शोधावे लागतात। ओके, तर सर्वप्रथम आपण मुलांसाठी एकदा विचार करू आणि नंतर मुलींसाठी विचार करू। आता मुलांसाठी जर विचार केला तर मुलं तिन्ही ऑप्शन मध्ये कॉम्पेटेबल आहेत, म्हणजे समजा ते हॉस्टेलमध्ये राहू शकतात, पीजी मध्ये व्यवस्थित राहू शकतात, किंवा जर तुमच्याकडे फ्लॅटमेट असतील तर स्वतःच एक सेपरेट समजा रेंटवर फ्लॅट घेऊन ते पण राहू शकतात। पण आता मुलींसाठी जर आपण विचार केला तर माझ्या माहितीनुसार मी तुम्हाला सांगेल की फर्स्ट इयरला समजा तुमचं कॉलेजचं हॉस्टेल तुम्ही प्रेफर करा। आता कॉलेजचं हॉस्टेल भरपूर काही हॉस्टेल खूप महाग आहेत, म्हणजे समजा आता माझ्या कॉलेजच्या हॉस्टेलचा जर विचार केला तर 1,35,000 एवढी त्याची फी आहे, बरोबर। त्याच्यामध्ये मेस इन्क्लूड असणार, फक्त रविवारी संध्याकाळी मेस बंद असणार, नाही तर आठवड्याचे पूर्ण दिवस मेस चालू असणार। त्याचसोबत अनलिमिटेड वायफाय असणार, हॉट वॉटर असणार, यासारख्या भरपूर सुविधा कॉलेज हॉस्टेल प्रोव्हाइड करतं। पण ते खरंच म्हणजे उपयुक्त आहे का? ठीक आहे, त्या गोष्टी उपयुक्त आहेत आपल्याला, पण त्या अफोर्डेबल आहेत का? तर नाही मित्रांनो, ते थोडंसं हाय लेवल जातं। समजा आपण जर खेड्यापाड्याचा जर विचार केला, आपले बहुतांश विद्यार्थी खेड्यापाड्यातून येतात, बरोबर, पुणे मुंबईसाठी सारख्या ठिकाणी राहण्यासाठी, तर त्यांना एक वर्षाचे समजा 1 लाख 2 लाख काय 1.5 लाख ते असतील, ते घालणं परवडतं का? नाही। मग त्यासाठी ते दुसरा ऑप्शन पाहतो। आता दुसरा ऑप्शन काय आहे मुलांसाठी? तर दुसरा ऑप्शन आहे पीजी। पीजी म्हणजे काय? तर पेईंग गेस्ट। तर पेईंग गेस्ट मध्ये काय असतं की तुम्हाला समजा 1 महिन्याचं फिक्स तुमचं रेंट असतं, रेंट ते पर हेड घेतलं जातं आणि तुम्हाला एक कॉट बेसिसवर ज्याला आपण म्हणतो ना, तर त्या टाईपचं ते असतं। त्याच्यामध्ये तुमचं लाईट बिल इन्क्लुडेड असतं, तुमची क्लिनिंग जी असेल, समजा तुमच्या रूमची क्लिनिंग असेल, टॉयलेट बाथरूमची क्लिनिंग जी असेल, तर ती सर्व ते पीजी वालेच पाहून घेतात, फक्त त्याच्यामध्ये तुमची मेस इन्क्लूड नसते। आता पीआयसीटी कॉलेजच्या जर आवारात आपण जर पाहिलं, म्हणजे समजा धनकवडी, कात्रज ह्या जर एरियात पीजी आपल्याला एखादी जर चांगली पीजी जर आपल्याला हवी असेल, तशी 3 ते 3.5 हजारापर्यंत तिथं पीजी अवेलेबल आहे। त्याच्यापेक्षा जर अजून चांगली असेल, समजा स्टांजा लिव्हिंग सारखी जर पाहिजे असेल, आता स्टांजा लिव्हिंग काय आहे, तर एक हॉस्टेलची चेन आहे, म्हणजे पीजीची चेन आहे। स्टांजा लिव्हिंग असेल किंवा माय हॉस्टेल रूम्स असेल, तर यासारख्या पीजी खूप महाग जातात, म्हणजे 9,000 त्यांचं तिथं राहण्याच असतं फक्त महिन्याचं, बरोबर। आणि त्याच्यात वर 3, 3.5, 4 हजारापर्यंत मेस असते, म्हणजे आपलं एक सामान्य माणूस तेवढा अफोर्ड करू शकतो का? नाही। तर त्यासाठी ऑप्शन काय आहेत, इथं बरेचसे पीजी आहेत, त्याच्यानंतर बरेचसे इथं मुलं राहतात अगोदर, तर त्यांना आपण विचारायचं कोणती पीजी चांगली, कोणती पीजी नाही। त्याचबरोबर नो ब्रोकर सारखे ऍप्स आहेत, तिथं आपल्याला व्यवस्थित पीजी मिळण्यासाठी फायदा होतो। ओके, तर हे झालं पीजी साठी। आता पीजी मध्ये आणि हॉस्टेलमध्ये एवढा काय डिफरन्स नसतो, फक्त हॉस्टेल कसं कॉलेजच्या कॅम्पसमध्ये असतं, बरोबर। कॉलेजच्या कॅम्पसमध्ये असल्यामुळे हॉस्टेलला जे समजा तुमचे हॉस्टेलमेट असतील किंवा रूममेट्स जे असतील, तर ते तुमच्या कॉलेजचेच विद्यार्थी असतात, जेणेकरून काय होतं, तुम्हाला अभ्यासात असो, प्रोजेक्ट्स मध्ये असो किंवा भरपूर गोष्टीमध्ये हेल्प होते। आता पीजी मध्ये कसं असतं, समजा आपण जर भारतीय विद्यापीठ किंवा पीआयसीटी कॉलेजचा जर विचार केला, तर या ठिकाणी समजा भारतीय विद्यापीठ, ओके, आणि त्याच्यानंतर पीआयसीटी कॉलेज आहे, 2 असे मोठे कॉलेज आहेत। तर त्याच्यामुळे आपण कोणतीही जरी पीजी धरली तर त्याच्यामध्ये भारतीय विद्यापीठचे पण स्टुडंट असतात, पीआयसीटी कॉलेजचे पण स्टुडंट असतात, ठीक आहे। तर यासारखं पीजीचं वातावरण असतं। त्याचबरोबर आपण महत्वाचा टॉपिक म्हणजे फ्लॅट। जर समजा आता तुम्ही जर कात्रज ठिकाणी, म्हणजे समजा कात्रज असेल, धनकवडी असेल किंवा बालाजीनगर असेल, समजा पीआयसीटी कॉलेजचे एरिया आहेत, मला यांच्याबद्दल जास्त माहिती कारण मी 4 वर्ष इथं राहिलोय। तर इथं जर रेंटचा आपण विचार केला, 1 BHK फ्लॅट जर तुम्ही केला, तर ठीक आहे, फ्लॅट जर फुल फर्निश असेल तर 12,000 रुपये रेंट आहे, ओके। आणि त्याच्यानंतर फ्लॅट जर आपला मीडियम लेवलचा असेल तर एक 8 ते 9,000 रुपये रेंट आहे। समजा आपण मीडियम सरासरी 10,000 जर पकडून चाललं, तर त्यासाठी समजा तुम्ही जर 4 जण या फ्लॅटमध्ये राहत असाल, ओके, 4 जण तरी 1 BHK मध्ये इझिली राहू शकतात, तर 4 जणांच्या एकाच्या पर हेडला येतं किती? 2,500 रुपये। त्याच्यानंतर आता लाईट बिल तर आपल्याकडे असते, तर लाईट बिल किती समजा जर आपण कन्सिडर केलं, तर खूप आता तुम्ही लॅपटॉप युज करणार, नंतर समजा समथिंग ज्या गोष्टी असतात त्या युज करणार, तर लाईट बिल जर आपण समजा 2,000 पकडलो, ऍट मोस्ट येत नाही तेवढं, समजा लाईट बिल आपण लाईट जर व्यवस्थित जपून वापरली तर 1,000 पर्यंत लाईट बिल येतं। समजा ऍट मोस्ट आपण वर्स्ट केसला 2,000 पकडू, गिझर असेल, समजा तुम्ही फ्रीज घेतला तर फ्रीज असेल तर 2,000 जर लाईट बिल पकडलं तर आपल्याला समजा एकाच्या वाट्याला 500 रुपये येतात, म्हणजे असं 3,000 तुमचं टोटल एका महिन्याचं राहणं भागतंय। आता त्याला फक्त आपल्याला काय द्यावं लागतं? डिपॉझिट। तर डिपॉझिट 1 BHK डिपॉझिट एक 15 ते 20,000 रुपये या एरियामध्ये द्यावं लागतात। आता समजा जर तुम्ही दुसऱ्या एरियाचा विचार केला, समजा शिवाजीनगर सारखा एरिया असेल
किंवा समजा पिंपरी चिंचवड सारखा एरिया असेल तर त्या ठिकाणी हे रेट खूप जास्त आहेत. म्हणजे समजा तिथल्या हॉस्टेलचा जरी विचार केला, समजा पिंपरी चिंचवडमध्ये जे कॉलेजेस आहेत, समजा DY पाटीलचे कॉलेजेस आहेत, बरोबर, PCCOE कॉलेजेस, त्यांच्या हॉस्टेलचे रेट हे खूप जास्त आहेत कम्पॅरेटिव्हली आपल्या दुसऱ्या भागातील रेट. आणि याच्यापेक्षा जर स्वस्त तुम्ही विचार केला तर समजा आपण जर अहिल्यानगरचा जर विचार केला तर तिथं समजा हॉस्टेलचे रेट असतील, समजा संजीवनी कॉलेज आहे, त्याच्यानंतर अमृतवाहिनी कॉलेज आहे, तर यांचे हॉस्टेलचे रेट भरपूर कमी आहे. ओके, त्यात जर इथला विचार केला म्हणजे समजा PICT कॉलेजच्या आवारात भारतीय विद्यापीठ असेल किंवा इकडे VIT कॉलेज असेल बिबवेवाडीकडे, बरोबर, त्याचबरोबर पर्वतीला समजा अनंतराव पवार कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग हे कॉलेज आहे, मॉडर्न कॉलेज आहे, तर यांचे रेट एक नियर बाय सेमच आहेत. म्हणजे समजा एरिया एकच असल्यामुळे थोडे रेट्स पण सेमच आहेत. समजा सिंहगड कॉलेज असेल, झील कॉलेज असेल नरेचं, तर यांचे रेट्स कसे सेमच आहेत. पण विषय काय होतो की ज्यावेळेस समजा पिंपरी चिंचवड काढले कॉलेजेस किंवा मुंबईचे कॉलेजेस पाहा तुम्ही, समजा मुंबईमध्ये माटुंगा एरियामध्ये बरेचसे कॉलेजेस आहेत, ओके, किंवा सेंट्रल मुंबईमध्ये बरेचसे कॉलेज आहेत, तर तिथला राहण्याचा रेट किंवा ते एक्सपेन्सेस असतं ते पुण्यापेक्षा किंवा पिंपरी चिंचवड एरियापेक्षाही जास्त हाय जातं. ओके, त्याच्यामुळे आपल्याला अगोदरच विचार करायचा लोकेशन आपली सिटी प्रेफर करताना फक्त कॉलेज लागतंय म्हणून कॉलेज घ्यायचं नाही. ओके, तर आपल्याला तिथं 4 वर्ष राहायचंय, त्याच्यामुळे आपलं राहायची उत्तम सोय पाहिजे, येण्या जाण्याचे आपलं अपडाऊन पण उत्तम पाहिजे, बरोबर. तर आता आपण निष्कर्ष काढूया की समजा मुलींनी काय केलं पाहिजे आणि मुलांनी काय केलं पाहिजे. तर मुलींनी मी तुम्हाला एक सांगणं आहे की फर्स्ट इयर जे आहे तुमचं तर ते तुम्ही कॉलेज हॉस्टेलमध्ये काढा. भले थोडंसं कॉलेज हॉस्टेल महाग असू द्या, पण बाकीचे सिक्युरिटी भरपूर पर्पजेस असतात, तर त्याच्यामुळे कॉलेज हॉस्टेल तुम्हाला बेटर राहील. आणि ज्यावेळेस तुम्हाला समजा त्या एरियाची माहिती होईल, ओके, तुमचे मित्र मैत्रीण काय असेल त्या एरियात होतील, मैत्रीण होतील, तर त्यावेळेस तुम्ही शिफ्ट करू शकता कॉलेज हॉस्टेलवरून एक PG मध्ये तुम्ही शिफ्ट करू शकता किंवा डायरेक्ट तुम्ही समजा तुमचा फ्लॅट पण करू शकता, कारण तुम्हाला त्या एरियाची माहिती झालेली असते. आता मुलांसाठी हा प्रॉब्लेम सहजासहजी येत नाही. समजा जे मुलं समजा फर्स्ट टाइम घराच्या बाहेर पडतात, म्हणजे याच्या अगोदर ते घराच्या बाहेर कधी पडले नाही समजा त्यांच्या शिक्षणासाठी, तर त्यांनी मी तरी त्यांना सांगतो की कॉलेज हॉस्टेलमध्ये तुम्ही ऍडजस्ट करा 1 वर्ष, जोपर्यंत तुम्ही कम्फर्टेबल होत नाही तोपर्यंत 1 वर्ष कॉलेज हॉस्टेलमध्ये ऍडजस्ट करा. आणि त्याच्यानंतर काय असेल समजा फ्लॅट असेल तर त्याच्यानंतर मला काही वाटत नाही की कोणाला प्रॉब्लेम येईल. पण समजा जे मुलांना बाहेर राहण्याची सवय हॉस्टेलमध्ये, तर त्यांनी डायरेक्ट फ्लॅट जरी पाहिला तरी ठीक आहे. आता आपण पाहू नक्की हॉस्टेल PG आणि फ्लॅटमध्ये काय फरक आहे. आता हॉस्टेल आणि PG हे थोडक्यात एक सेम टाईपच असणार आहे. ओके, तर फ्लॅट आणि हॉस्टेल आणि PG हे 3 जरा वेगवेगळे, तर आपण पाहू. तर सर्वप्रथम हॉस्टेल आणि PGचा जर विचार केला, समजा जर आपण कॉलेजच्या एरियात एखादी हॉस्टेल किंवा PG जर घेत असेल तर तिथं जे राहणारे सोबतचे आपले मुलं आहेत, समजा आपले जर रूममेट्स जे असतील तर ते आपल्याच कॉलेजचे असतील, बरोबर, आपल्या कॉलेजचे असल्यामुळे काय होईल, नंतर जे डिस्कशन्स असते म्हणजे समजा कॉलेजमध्ये येणारे प्रॉब्लेम्स किंवा अभ्यास असेल, ओके, सगळ्यांचा अभ्यास. एक विचार करा की समजा एक रूम आहे त्यामध्ये 4ही मुलं समजा जे असतील ते एका कॉलेजचे, तर त्यांच्या एक्झाम्पल सोबत येणार, बरोबर. म्हणजे ज्यावेळेस त्यांना अभ्यास करायचा तर त्यावेळेस एक्झामचं म्हणजे अभ्यासाचं वातावरण रूम मध्ये राहणार, बरोबर. पण समजा असाही तुम्ही विचार केला की समजा 4 वेगवेगळ्या कॉलेजेस आहेत, वेगवेगळ्या कॉलेजेसचे म्हणण्यापेक्षा वेगवेगळ्या फील्ड्समध्ये, तर त्यावेळेस तुम्ही विचार करा समजा एखाद्याची एक्झाम आलेली असती, बरोबर, तर दुसऱ्याचा एन्जॉयचा टाइम त्यावेळेस आलेला असतो, मग त्यावेळेस तिथे कॉन्फ्लिक्ट होतं. त्यामुळे ते टाळण्यासाठी आपण हॉस्टेल किंवा PG किंवा असे फ्लॅटमेट शोधा की जे तुमच्या कॉलेजेस आहेत ते तुम्हाला एक बेनिफिशियल ठरेल. त्याच्यानंतर जर विचार केला तर सिक्युरिटीचा, तर हॉस्टेल आणि PG हे जास्त सिक्युअर येतं. फ्लॅटमध्ये तसं सिक्युरिटीचा एवढा प्रॉब्लेम नसतो, म्हणजे समजा रिस्ट्रिक्शन कमी असतात. ओके, देन विचार केला जर आपण कॉलेज डिस्टन्सचा, तर जे आपलं कॉलेजमध्ये जे स्वतःचं हॉस्टेल आहे ते तर कॅम्पसमध्येच आहे, बरोबर. समजा PICTचं कॅम्पसमध्ये आहे, भारतीय विद्यापीठचं हॉस्टेल कॅम्पसमध्ये आहे, त्यासोबत बाकीचे जे कॉलेजेस आहेत, अनंतराव पवार कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आहे, झील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, तर यांचे पण कॅम्पसमध्ये आहेत, किंवा सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग यांचं पण कॅम्पसमध्ये, VITचं पण कॅम्पसमध्ये आहे, पण कॅम्पस पासून थोडंसं दूर आहे, बरोबर. डिस्टन्सचा जर विचार केला हॉस्टेल आणि PG हे कॅम्पसच्या जवळ असणार, बरोबर, म्हणजे तुमचं डेलीचं अपडाऊन तिथून लवकर होईल. पण जर समजा आपण फ्लॅटचा जर विचार केला तर जे कॉलेजच्या सभोवतालचे जे फ्लॅट आहेत तर त्यांचं रेंट खूप हाय असतं. म्हणजे समजा PICTचा कॉलेजचा जर विचार केला तर त्या ठिकाणी जे सभोवतालचे एक अर्धा किलोमीटरच्या रेडियसमध्ये जे फ्लॅट्स आहेत तर त्यांचे रेट खूप जास्त आहेत ऍज कम्पेअर टू समजा 1.5 किलोमीटर किंवा 2 किलोमीटर जर आपण कॉलेजपासून दूर गेलो तर रेट एकदम कमी आहे. त्याच्यामुळे मुलं बहुतांश काय करतात, फ्लॅट घेताना कॉलेज कडला ना घेता एक थोडासा दूरचा घेतात, जेणेकरून त्यांना रेट कमी पडावं. त्याच्यानंतर आपण जर विचार केला रिस्ट्रिक्शनचा, तर ऑफकोर्स हॉस्टेल आणि PG मध्ये रिस्ट्रिक्शन असतात आणि फ्लॅटमध्ये थोडेसे रिस्ट्रिक्शन कमी असतात. आता रिस्ट्रिक्शन कुठे कमी असतात, ज्या ठिकाणी ओनर समजा तुमच्या सोबत राहतो, तुमच्यासोबत म्हणजे त्याच बिल्डिंग मध्ये ओनर राहतात त्या ठिकाणी रिस्ट्रिक्शन असू शकतात. पण ज्या ठिकाणी आता बहुतांश समजा बिल्डिंग कशा असतात पुण्या भागात की ओनर दुसरीकडे असतो, फक्त बिल्डिंग असते आणि टोटल बिल्डिंग मध्ये फक्त भाडेकरू असतात, ज्याला त्याला फक्त त्याच्या फ्लॅट पुढचं मर्यादित असतं, तर त्या ठिकाणी रिस्ट्रिक्शन येत नाहीत, बरोबर. म्हणजे काही रिस्ट्रिक्शन असणंही गरजेचं आहे आणि काही रिस्ट्रिक्शन नसणंही गरजेचं आहे. त्याच्यामध्ये फायदे पण आहेत आणि ड्रॉबॅक्स पण आहेत, ते आपण नंतर डिस्कस करू. त्याच्यानंतर आपण जर कॉस्टचा जर विचार केला
तर हॉस्टेल आणि पीजी हे थोडंसं महाग पडणार. जसं मी तुम्हाला कॅल्क्युलेशन सांगितलं, समजा आमच्या कॉलेजचं असेल किंवा समजा पीजीचं तुम्हाला रेंट सांगितलं आणि त्याचबद्दल मी हॉस्टेलचं तुम्हाला एक्झाम्पल घेऊन रेंट सांगितलं, तर हॉस्टेल आणि पीजी हे तुम्हाला महाग पडणार. जर तुम्ही अफोर्ड करत असाल तर 100% विचार करा. आणि समजा तुमच्याकडे अफोर्ड करू शकत नसाल, तुम्ही समजा थोडेसे प्रॉब्लेम येत असाल, तर आपण काय, आता आपली काउन्सिलिंग तर आहे, आता काउन्सिलिंग मध्ये आपण काय करणार, समजा फॉर एक्झाम्पल समजा आमचे 4-5 मुलं समजा पीआयसीटीला लागले, तर त्यांचं आपण एक काय करणार, ग्रुप बनवणार की थोडक्यात समजा 4-5 तुम्ही लागले पीआयसीटीला, तुमची अकोमोडेशनची सोय काय आहे बाबा इथं, की समजा जर तुम्ही चौघे एकमेकांसोबत जर रूममेट म्हणून ऍज अ राहू शकत असाल तर ते तुमच्यासाठी बेनिफिशियल, म्हणजे त्या पद्धतीचा पण प्रयत्न आपण आपल्या काउन्सिलिंग मध्ये देण्याचा करणार आहोत. त्यासोबत आपण महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या खाण्यापिण्याची सोय, म्हणजे मेसची सोय काय असणार आहे. समजा हॉस्टेल असतो, पीजी असतो, तर काही पीजींना स्वतःची इनबिल्ट मेस असते, तर काहींना नसते, आपल्याला बाहेर जावं लागतं. ओके, किंवा आपण ऑप्शन पण ठेवू शकतो, म्हणजे मला इथं जेवायचंय की नाही किंवा बाहेर जायचंय. त्याच्यानंतर हॉस्टेलचा जर विचार केला, आता समजा पीआयसीटी हॉस्टेलचा जर विचार केला किंवा कोणत्याही कॉलेज हॉस्टेलचा जर तुम्ही विचार केला, तर त्याला स्वतःची मेस असते. म्हणजे तुम्ही असं सेपरेट पॅकेज घेऊ शकत नाही की मला इथं राहायचंय फक्त आणि इथं जेवण नाही करायचं, तर तुम्हाला ते इनबिल्ट एकासोबत घ्यावं लागणार आहे. त्यासोबत जर तुम्ही पीजीचा जर विचार केला तर तुमच्याकडे फ्रीडम असतं, आणि त्यासोबत फ्लॅटचा जर विचार केला तर तुमच्याकडे आणखीन जास्त फ्रीडम असतं की बाहेर मेस लावायची, कोणत्या हॉटेलमध्ये खायचं की स्वतः बनवून खायचं, कारण किचन तर 1 BHK फ्लॅटला असतेच. ओके, तर या सर्व गोष्टी होत्या हॉस्टेल आणि पीजी. तर मित्रांनो, यासोबत एक महत्वाची गोष्ट म्हणजे जर समजा तुम्ही कॉलेज हॉस्टेलला राहत असाल, बरोबर, म्हणजे तुम्ही ऍडमिशन घेणार असाल, तर ओपनचे जे मुलं आहेत, म्हणजे जे दुसऱ्या कोणत्याही स्कॉलरशिपचा लाभ घेत नाहीत, तर त्यांच्यासाठी एक गव्हर्नमेंटकडे स्कॉलरशिप आहे, डॉक्टर पंजाबराव देशमुख स्कॉलरशिप. तर त्याच्यामध्ये काय, वर्षाखेरीज तुम्हाला एक 30,000 रुपयापर्यंतची हॉस्टेल किंवा समजा तुमच्या राहण्या पिण्याच्या खर्चावर एक तुम्हाला सवलत मिळू शकते. तर त्याचा तुम्हाला फायदा होऊ शकतो. त्याच्यावर आपण एक डिटेल व्हिडिओ बनवू. ओके, तर मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ चांगला वाटला असेल, व्हिडिओ आवडला असेल, तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबद्दल समजा आपली जर काउन्सिलिंग तुम्हाला एनरोल करायची असेल, तुम्हाला एनरोल करण्यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल, हा इथं माझा नंबर आहे, तिथं तुम्ही मला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा. त्याचबरोबर आपल्या काउन्सिलिंग एनरोलमेंटची फॉर्मची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे. तसेच ऑफिशियल व्हॉट्सअप ग्रुपची लिंक सुद्धा या डिस्क्रिप्शन मध्ये आहे, तिथे तुम्ही जॉईन करा. म्हणजे तुम्हाला नवनवीन जे अपडेट्स येतील सीईटी विषयी किंवा ऍडमिशन विषयी आपण वेळोवेळी आपल्या ग्रुपवर टाकत असतो. तर ठीक आहे मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह टॉपिक सोबत.